मार्केटला जाणे बंद करा आणि अशा पद्धतीची कचोरी आणि समोसे घरीच ट्राय करा आणि नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला रेसिपी कशी वाटली. रामकृष्ण. या ठिकाणी 2 वाटी मैदा घेतलेला आहे आणि त्यानंतर त्यामध्ये ओवा क्रश करून घालायचा आहे. 2 चमचे साजूक तूप त्यामध्ये टाकलेलं आहे. तुमच्याकडे जे तूप आहे ते टाकू शकता आणि थोडंसं मीठ टाकून मिक्स करायचं आहे. मिक्स केल्यानंतर थोडंसं पाणी टाकून छान असा डो तयार करायचा आहे. 5 मिनिटासाठी प्लेट झाकून बाजूला ठेवायचं आहे. नंतर कढईमध्ये थोडंसं पाणी घेऊन त्यामध्ये आपल्याला सर्व बटाटे टाकायचे आहेत. बटाटे सर्व स्वच्छ धुवायचे आहेत. बटाटे धुवून झाल्यानंतर कुकरमध्ये पाणी टाकायचं आहे आणि सर्व बटाटे त्यामध्ये टाकून त्यावरती झाकण लावून आपल्याला ठेवायचं आहे. कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्यानंतर बटाटे आपल्याला काढायचे आहेत. बटाटे शिजल्यानंतर त्यावरचे सालटे आपल्याला काढायचे आहेत आणि ते काढून झाल्यानंतर बटाटे मॅशरने मॅश करून घ्यायचे आहेत. सर्व बटाटे या ठिकाणी मॅश करून घेतल्यानंतर ते बाजूला ठेवायचं आहे. मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. त्यामध्ये 5-6 मिरची आणि थोडीशी कोथिंबीर त्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि त्याला छान असं वाटून घ्यायचं आहे. वाटून झाल्यानंतर आपल्याला गॅसवरती पॅन ठेवायचा आहे आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे. जिरे, धने, सौंफ याला खलबत्त्यामध्ये मोठाड असं वाटू शकता किंवा मिक्सरमध्येही वाटू शकता. पण मी या ठिकाणी जिरे आणि सौंफ तशीच टाकलेली आहे. त्यानंतर आपण केलेलं हिरव्या मिरचीचं वाटण टाकलेलं आहे. तेही छान मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये वटाणे टाकलेले आहेत. वटाणे शिजलेले असतील तर उत्तमच, नाही शिजलेले असतील तर वटाण्यामध्ये थोडंसं मीठ टाका आणि छान फ्राय करून घ्या. त्यानंतर 1 चमच लाल तिखट, थोडीशी हळद टाका. ते सर्व मिक्स झाल्यानंतर आपल्याला बटाटे टाकून घ्यायचं आहे. सर्व मिक्स झाल्यानंतर सारण तयार आहे. समोसे बनवण्यासाठी थोडंसं पीठ आपल्याला लाटून घ्यायचं आहे. पोळी कट करून घेतल्यानंतर साईडने आपल्याला पाणी लावायचं आहे आणि त्यामध्ये सारण ठेवायचं आहे. नंतर एका साईडने आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. थोडंसं कटाला पाणी लावूनच फोल्ड करा आणि नंतर एका साईडनं फोल्ड झाल्यानंतर दुसऱ्या साईडनेही फोल्ड करून घ्या. तुम्ही अशा पद्धतीने बनवलात तर कधीही समोसे फुटणार नाहीत. परत आतमध्ये कट करून एका साईडने पाणी लावून त्यामध्ये सारण ठेवून दोन्ही साईडने फोल्ड करायचं आहे. अशा पद्धतीने सर्व समोसे तुम्ही तयार करून घेऊ शकता. सर्व समोसे तयार झाल्यानंतर कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवायचं आहे आणि त्यामध्ये समोसे फ्राय करून घ्यायचे आहेत. समोसे नेहमी लो फ्लेमवरतीच तळायचे आहेत. त्यामुळे छान असे क्रिस्पी आणि एकदम टेस्टी होतात. तळून झाल्यानंतर आपल्याला काढून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने तुम्ही मार्केटसारखे समोसे घरीच बनवू शकता. कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला समोसे कसे वाटले. समोशासाठी जे पीठ आपण तयार केलं होतं तेच पीठ आपण कचोरीसाठी वापरणार आहोत. आता पाहूया कचोरीचं सारण. टाकून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 4 हिरव्या मिरच्या कट करून टाकायच्या आहेत आणि अर्धा इंच आलं आपल्याला त्या ठिकाणी टाकायचं आहे. थोडीशी कोथिंबीर त्यामध्ये टाकायची आहे. थोडंसं मोठं वाटून घ्यायचं आहे. या पद्धतीने छान असं वाटून झाल्यानंतर आपल्याला एक पॅन ठेवायचा आहे. त्यामध्ये थोडंसं ऑइल टाकायचं आहे आणि त्यामध्ये जिरा तडतडल्यानंतर त्यामध्ये सौंफ टाकून घ्यायचे आहे आणि दोन्ही मिक्स करायचं आहे. दोन्ही मिक्स केल्यानंतर आपल्याला त्यामध्ये 1 लाल मिरची त्यामध्ये टाकून घ्यायची आहे. तेही छान मिक्स करायचे आहे. ते मिक्स झाल्यानंतर अर्धा चम्मच हळद टाकायची आहे आणि ती सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला मटारचं केलेले वाटण आपण त्यामध्ये टाकून घेऊयात आणि तेही छान असं मिक्स करून घेऊयात. आता तयार आहे आपलं सारण. आपलं पीठ त्या ठिकाणी घ्यायचं आहे आणि त्याला थोडंसं मळून घ्यायचं आहे. मळून घेतल्यानंतर छान असा डो झाला पाहिजे. थोडंसं पीठ हातावरती घ्यायचं आहे आणि त्याचा गोळा बनवून ठेवायचा आहे. तुम्ही यापेक्षा मोठे किंवा यापेक्षा लहान गोळे बनवू शकता, परंतु मला कचोरी मीडियम बनवायची आहे त्यामुळे मी मीडियम असे गोळे सर्व बनवून घेतलेले आहेत. आपल्या या ठिकाणी सर्व गोळे बनवून झाल्यानंतर हातावरती एक गोळा घ्यायचा आहे आणि त्याला आतमध्ये प्रेस करत जायचं आहे. प्रेस केल्यानंतर त्यामध्ये आपण केलेलं सारण भरायचं आहे. आपण पुरणपोळी बनवते वेळेस जसं सारण भरतो त्या पद्धतीने आपण सारण बनवून करू शकता किंवा दुसरी ही पद्धत आहे. थोडंसं पीठ घ्यायचं आहे आणि त्याची लाटी बनवून घ्यायची आहे. थोडी जाडच असली पाहिजे आणि त्यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे आणि छान असं मी जसं करते तसं त्या पद्धतीने प्रेस करून सर्व कचोरी बनवून घ्यायची आहेत. माझ्या ठिकाणी सर्व कचोऱ्या बनवून झालेल्या आहेत. तुम्ही अगोदरच्या पद्धतीनेही करू शकता किंवा आता केलेल्या पद्धतीने करा. दोन्ही पद्धतीने खूप छान होते आणि खूप मस्त फुगतात.
कढई गॅसवरती ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. तेल टाकल्यानंतर एक एक कचोरी आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे. सर्व कचोरी त्यामध्ये टाकून घेऊयात. सर्व कचोरी त्यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला आलटून पालटून छान असं फ्राय करून घ्यायचे आहे. मस्त फ्राय झाल्यानंतर आपल्याला कचोरी सर्व काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने खस्ता कचोरी तयार आहे. ही कचोरी जर तुम्ही घरी बनवलात तर सर्वच तुमचे कौतुक करतील. आपला एक घाणा तयार झालेला आहे आणि नंतर आपण दुसरा घाणाही तयार करून घेतलेला आहे. अशा पद्धतीने माझ्या सर्व कचोऱ्या तयार झालेल्या आहेत. चवीला एकदम भन्नाट टेस्ट झाली होती. मला आवडते का अशा पद्धतीची कचोरी? कमेंटमध्ये नक्की सांगा. खा प्या आणि एन्जॉय करा.